हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी एक साधी सोपी थाळी बनवून। थांबा तर आधी मेहंदीच दाखवते, कारण रात्री आम्ही मायलेकीने एकसारखी मेहंदी काढली। डाल्या म्हटलं मला सेम तसली पाहिजे, मग हिला पण काढली। ठीक आहे, मग हिला अशा हातावर काढली अशी, मग मी पण मला सेमच काढली। थोडा सुद्धा बदल नको काय डॉली? इथं मी काढायला अशी काढली बाई मेहंदी मी। तर आधी मेहंदीच दाखवून घेतली बाबा। तर आता इथे मी दोडक्याची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे दोडका हा 2 दोडके मोठे मोठे होते आणि ते ना शिळे झाले होते। मग म्हटलं आता जास्तच ते चेपटण्यापेक्षा करूनच टाकू भाजी। तर आता कांदा, टोमॅटो, लसूण थोडासा सोलून चिरून घेतलाय आणि दोडका वगैरे सगळं चिरून घेतले। आता कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकलं। तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी ना तेलामध्ये छान तडतडल्याशिवाय जेवणाचा स्वाद अजिबात येत नाही। तर आता मोहरी छान तडतडली, वरती सगळी फुलून आली। त्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकायचं लसूण। त्यानंतर मी इथे टाकला कांदा। कांद्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ। कांदा भाजल्यानंतर टाकलं टोमॅटो। कांदा टोमॅटो भाजला, मग टाकला दोडका। आता दोडका ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। दोडका परतून मी त्याच्यावरती आता प्लेट झाकून ठेवली। आता इकडे कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे डाळ भाताचा। डाळ बटाटा थोडासा टाकलाय त्याच्यामध्ये आणि भात। तर आता इकडे मी डाळ बटाटा एकदम असा गिर शिजवून घेतलेला नाही, थोडासा कच्च्यावरतीच आहे। दोडका तेलात भाजलाय का बघितलं तर अजून काही भाजलेला नाही, अजून कच्चाच दिसतोय। तर अजून ह्याला थोडंसं परतून घेते आणि याच्यावरती मग प्लेट टाकून पुन्हा झाकून ठेवते। तर आता 2-3 मिनिटांनंतर परत प्लेट काढली। आता दोडका इथं छान भाजलेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकून घेते मसाले, हळद, चटणी एवढंच टाकणार आहे, कारण मीठ मगाशीच मी कांद्यामध्ये टाकलं होतं। चटणी आणि हळद टाकली आणि आता परत त्याच्यावर प्लेट टाकते। चटणी सुद्धा छान तेलात भाजली पाहिजे। 2-3 मिनिटांनंतर परत टोपण काढलं। आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेते। कूट काय एकदम मी असा बारीक केलेला नाही, थोडासा मोठा मोठाच आहे। दोडका तर इथे ऑलरेडी शिजलेला आहे, पण थोडासा अजून शिजला पाहिजे, त्यासाठी मी ते एक अर्धी वाटी पाणी टाकून घेते। आता बनवते डाळ बटाट्याची आमटी। त्यासाठी पातेलं ठेवले मी आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते। तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यावर मोहरी टाकून घेते। आता थोडासा टाकला कढीपत्ता, त्यानंतर टाकला कांदा। आता टाकली थोडीशी हळद। हळद टाकल्यानंतर टाकते चटणी। आता टाकला उकडलेला डाळ बटाटा।
आमटीला फोडणी दिली आणि त्याच्यावर टोपण झाकून ठेवलं. तर आता इकडे बघितलं तर दोडका शिजून तयार झालेला होता. छान झणझणीत असं तेल सुटलेलं आहे. तर आता डाळ बटाट्याची आमटी पण शिजली, दोडका पण शिजला, चपात्या करून घेतल्या, भात पण कुकरला लावून घेतला, एक पापड भाजला, थोडासा सलाद कट केला. तर आता मी इथे ताट वाढून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे एकदम साधी सुधी थाळी इथे बनवलेली आहे मी. कशी वाटली नक्की सांगा. आणि घरचं जेवण ते घरचंच असते, हॉटेलच्या आणि घरच्या जेवणाची तुलना करूच नये असं मला वाटते. तर बघा किती सोपी साधी थाळी बनवली मी. तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्यानंतर दुपारी मी गेले माझ्या मैत्रिणीच्या घरी. त्यांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा होता आणि कन्यापूजनसुद्धा होतं. तर ताई ते सगळ्या मुलींचं पाय वगैरे धुवून त्यांना म्हणजे त्यांची पूजा करत होत्या. तर अशा प्रकारे आजचा दिवस मस्त गेला. सकाळी बनवली मस्त अशी साधी सोपी थाळी, ती तुम्हाला दाखवली. आणि रात्री मी ताईंच्या घरी हळदी कुंकवाला गेले होते, ते सुद्धा दाखवलं. घरी आल्यानंतर देवाला पटकन दिवा लावून घेतला, तुळशीत दिवा अगरबत्ती करून घेतली आणि अशा प्रकारे दिवसाचा एंड केला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.